डिअर स्टुडंट्स, आपण हा टाईप 3 घेतलेला आहे. पण मी त्यावेळेस तुम्हाला एकच मेथड शिकवली होती आणि ती मेथड सगळ्यात सोपी होती, बरोबर. परंतु काही मुलांच्या शंका, डाऊट्स माझ्याकडे आले, त्यामुळे मी असं ठरवलं की या टाईपवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर अरेंज करूया आणि ते लेक्चर मी आज घेत आहे. कारण की लक्षात घ्या, हा जो टाईप आहे टाईप 3, काय लिहिले आहे मी पहा बरं. टू फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स फ्रॉम द गिवन कंबाइंड इक्वेशन. दिलेल्या कंबाइंड इक्वेशनपासून परपेंडिक्युलर लाईन असणारं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे. सो फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ व्हॉट? परपेंडिक्युलर लाईन्स फ्रॉम द गिवन कंबाइंड इक्वेशन. दिलेल्या कंबाइंड इक्वेशनपासून परपेंडिक्युलर लाईनचं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे. आता याला 3 मेथड आहेत. किती मेथड आहेत? 3. जुन्या पुस्तकामध्ये म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे टेक्स्टबुक अवेलेबल होतं त्याच्यामध्ये 2 मेथड होत्या आणि त्याच्यामधली एक सोपी मेथड होती की यमच्या ऐवजी -1/m मांडायचा. -1/m मांडायचा. ती मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्या मेथडने तुम्ही प्रॉब्लेम्स पण सोडवलेले आहेत, बरोबर. परंतु नवीन टेक्स्टबुकमध्ये एक नवीन मेथड दिलेली आहे, तर ती मेथड आपल्याला घ्यायची आहे. परंतु मी काय ठरवलं आहे की मी तुम्हाला एका एक्झाम्पलसाठी 3ही मेथड शिकवणार आहे आणि त्यानंतर आपण एक 2-3 एक्झाम्पल्स घेऊया की ज्यासाठी आपल्या टेक्स्टबुकमधली मेथड घेऊया, कारण की तीच मेथड ॲप्लिकेबल, ॲक्सेप्टेबल असणार आहे. ओके, चला तर सुरुवात करूया. आपण काय दिले आपल्याला कंबाइंड इक्वेशन दिलं आहे. क्वेश्चन काय असणार आहे? फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स फ्रॉम द गिवन कंबाइंड इक्वेशन विच आर. ह्या कंबाइंड इक्वेशन्स आहेत, बरोबर. मग मी पहिले काय लिहिलं बघा. आता मी लिहितो या ठिकाणी मेथड 1. काय लिहितो? मेथड 1. आता मी लिहितो मेथड 1. आता मेथड 1 जी आहे त्या मेथडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा. हे काय आहे? गिव्हन कंबाइंड इक्वेशन. हे आहे गिव्हन कंबाइंड इक्वेशन. So this is the given combined equation. This combined equation consists of how many lines? 2 lines, u and v. याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत. चला मी याला u आणि v म्हणत नाही, याला म्हणतो L1 and L2. याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत, L1 and L2. So this is the given combined equation. हे दिलेलं कंबाइंड इक्वेशन आहे आणि या दिलेल्या कंबाइंड इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत, L1 आणि L2. मग L1 लाईनचा स्लोप काय येणार? m1. मी कोणती मेथड डिस्कस करतोय? मेथड 1. L1 लाईनचा स्लोप असणार m1 आणि L2 नावाच्या लाईनचा स्लोप असणार m2. L1 नावाच्या लाईनचा स्लोप m1 आणि L2 नावाच्या लाईनचा स्लोप m2. आता काय झालंय, मला जी लाईन पाहिजे ती लाईन कशी पहा? परपेंडिक्युलर. कशी आहे? परपेंडिक्युलर. मग आता मला जी लाईन हवी आहे ती लाईन परपेंडिक्युलर आहे. मग दिलेल्या लाईनचा स्लोप जर m1 असेल तर परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय असणार सांगा? -1/m1. काय येणार? -1/m1. मग इथे येणार -1/m1 आणि या ठिकाणी पण येणार -1/m2. बरोबर, -1/m2. आणि मग हा स्लोप भेटल्यानंतर आपण परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढणार. परपेंडिक्युलर लाईनचं काय काढणार? इक्वेशन. आपण परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढणार आणि ह्या परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन हे काय आहे? पासिंग थ्रू ओरिजिन आहे. काय आहे? पासिंग थ्रू ओरिजिन. बघा, पासिंग थ्रू ओरिजिन हे आहे पासिंग थ्रू ओरिजिन. मग ही पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन असतं y = इथे येणार -1/m1x आणि ह्या ठिकाणी येणार y = -1/m2x. आणि मग ही झाली तुमची फर्स्ट लाईन u आणि ही झाली तुमची सेकंड लाईन v. मग याचं कंबाईन इक्वेशन येणार uv = 0. सो दिस इज द फर्स्ट मेथड. हे जर तुम्हाला कळलं असेल तर मी पुढे जाऊन काय शिकवणार आहे ते तुम्हाला लगेच कळेल, बरोबर. सो द गिवन कंबाइंड इक्वेशन दिलेलं ना, कंबाइंड इक्वेशन दिलेलं आहेत, त्याच्यापासून 2 सेपरेट इक्वेशन काढायचे. आता सेपरेट इक्वेशन काढायचा टाईप काय होता? सेकंड.
बरोबर. मग दोन लाईन्स, त्या दोन लाईनचे दोन स्लोप, त्या दोन स्लोपवरनं परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप. लक्षात घ्या, गिव्हन कंबाईंड इक्वेशन, त्याच्यापासून दोन सेपरेट इक्वेशन म्हणजे टाईप सेकंड, त्याच्यापासून दोन स्लोप, मग परपेंडिक्युलर लाईनचे दोन स्लोप, मग परपेंडिक्युलर लाईनचे इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन. पासिंग थ्रू ओरिजिन असल्यानंतर काय असतं, y इक्वल टू mx. पासिंग थ्रू ओरिजिन असल्यानंतर काय असतं, y इक्वल टू mx. मग त्याच्यावरनं दोन लाईन्स तयार झाल्या u आणि v, आणि मग त्यांचं काय भेटलं, कंबाईंड इक्वेशन. म्हणजे फायनली आपल्याला काय भेटलं बघा, कंबाईंड इक्वेशन. मग फायनली आपल्याला भेटलं कंबाईंड इक्वेशन. डिअर स्टुडंट्स, आपल्याला काय दिलं होतं, गिव्हन कंबाईंड इक्वेशन, आणि आपल्याला फायनली काय भेटलं, कंबाईंड इक्वेशन. पण कोणाचं रे, तर परपेंडिक्युलर लाईनचं. कोणाचं, परपेंडिक्युलर लाईनचं. तर ही प्रोसेस आपण मेथड नंबर 1 मध्ये वापरणार आहोत. प्लीज ही मेथड नोट डाऊन करा, पानाच्या वरती नोट डाऊन करा. ज्या ठिकाणी तुम्ही या टाईपचं हेडिंग दिलेलं असेल, बरोबर, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही लिहिलेले असतील, हे सगळे प्रॉब्लेम्स लिहा. एक्झरसाइज सॉल्व, मिसलिनियस एक्झरसाइज. ओके. आणि मग तुम्ही मेथड 1 लिहिलं असेल, त्या पेजच्या टॉपला ही लिहून घ्या. ही दिस इज ओनली फॉर मेथड 1. ठीक आहे, दिस इज ओनली फॉर मेथड 1. ठीक आहे, ओके. लिहून झालं तुमचं. चला, तर मग आता ॲक्च्युअल जी मी तुम्हाला ही मेथड डिस्क्राईब केलेली आहे, या मेथडवरनं मी काय करणार आहे, तर या मेथडवरनं मी तुम्हाला तो प्रॉब्लेम ॲक्च्युअली सोडवून दाखवतो. ओके. सो वी हॅव 3 मेथड्स. आपल्याला किती मेथड्स आहेत, 3. चला, तर आपण फर्स्ट मेथड घेऊया. मग मी काय लिहिणार, गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज, गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. आता याचे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. 5 × 3 15, प्रॉडक्ट आला पाहिजे +15, आणि ॲडिशनली पाहिजे -8, म्हणजे -5 -3. सो 5x² minus 5xy minus 3xy plus 3y² equal to 0. पहिल्या दोघांमधनं 5x कॉमन घेतला म्हणजे काय आलं, x minus y. त्यानंतर -3y कॉमन घेतला, -3y कॉमन घेतला तर काय आलं, x minus y equal to 0. बघा, मग काय आलं सांगा, 5x minus 3y, 5x minus 3y and x minus y equal to 0. So this is the combined equation. हे दिलेलं combined equation आहे. So this is the combined equation. This is the given combined equation. त्यांच्यापासून आपण तयार केले separate equations. बघा, therefore separate equations of two lines are, therefore separate equations of two lines are काय येणार, 5x minus 3y equal to 0 and x minus y equal to 0. 5x minus 3y equal to 0, 5x minus 3y equal to 0 and x minus y equal to 0. So this is the first equation and this is the second equation. आपण असं करूया, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला 2 म्हणू आणि याला काय म्हणूया, 3. बरोबर. आता यांचे मला स्लोप काढायचे. ठीक आहे, बघा, स्लोप ऑफ लाईन 5x minus 3y equal to 0 is काय येणार, याला मी म्हणणार आहे m1 डॅश. काय म्हणणार आहे, m1 डॅश. मुद्दा मी याला m1 डॅश म्हणतो कारण की माझी परपेंडिक्युलर लाईन ही रिक्वायर्ड लाईन आहे, त्याला मी m1 म्हणणार आहे. मग m1 डॅश काय आला बघा, -x कोएफिशियंट -5 अपॉन y कोएफिशियंट -3, म्हणजे m1 डॅश आला 5/3. मग m1 डॅश आला 5/3. बरोबर. सो स्लोप ऑफ लाईन -x कोएफिशियंट अपॉन y कोएफिशियंट, so -5 upon -3, so 5/3. So this is the slope of given line. Now slope of perpendicular line
स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन इज, मग परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय येणार बघा, त्याला मी M1 म्हणतो, तो याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल येणार. सो -1 अपॉन M1 डॅश. सो M1 इक्वल टू -1 अपॉन M1 डॅश म्हणजे 5/3 आला, म्हणजे M1 आला -3/5. M1 इज -3/5. ओके, मग यावरनं या लाईनचं इक्वेशन काढूया. देअरफॉर इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन इज काय येणार, y इक्वल टू M1x. सो y इक्वल टू -3/5x. सो 5y इक्वल टू -3x. सो 3x प्लस 5y इक्वल टू 0. तर हे काय आलं, परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन इज 3x प्लस 5y इक्वल टू 0. एक लक्षात घ्या, हे काय 5x मायनस 3y याच्या उलटं होणार. 5x मायनस 3yच्या उलटं काय होणार, 3x प्लस 5y. हा 3 इथं येणार, हा 5 इथं येणार आणि मायनस काय होणार प्लस. आणि नाहीतरी फायनल आन्सरमध्ये पण तेच होतं, ह्या 3 इथं येतो, हा 5 इथं येतो आणि हे बदलं प्लस होतं. चेक करूया आपण. ओके, तर ही आपली ती लाईन झाली u इक्वल टू 0, जे आपल्याला कंबाईन इक्वेशन देणारी आहे. बरोबर, आता हेच आपल्याला सेम परत रिपीट करायचं. बघा मी काय म्हणणार आता, स्लोप ऑफ आता पुढची लाईन कोण, स्लोप ऑफ x मायनस वाय इक्वल टू 0 इज, दिस इज M2 डॅश. मग काय येणार, -x कोएफिशियंट म्हणजे 1, y कोएफिशियंट म्हणजे -1. सो M2 डॅश इक्वल टू 1. So M2 dash equal to 1. So slope of x minus y equal to 0 is M2 dash equal to minus x coefficient upon y coefficient. So M2 dash is 1. Now slope of perpendicular line is मग perpendicular लाईनचा स्लोप काय येणार बघा, that M2 equal to -1 upon M2 dash. So M2 equal to -1 upon M2 dash. मग M2 dash किती आला आहे 1. So -1 upon 1 is -1. So M2 equal to किती आला -1. मग M2 आला -1. ओके, इथं M2 dash आलता 1. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, मी पहिल्यालाच डॅश का म्हणतोय, कारण याची गरजच नाही ना. आपल्याला गरज याची आहे, ह्या स्लोपची गरज आहे, म्हणून त्याला मी M1 म्हटलं. ह्याची गरजच नाही मला, कारण ह्या स्लोपवरून माझा पुढचा निघतोय. ज्याची गरज आहे त्याला मी M1 म्हटलं, ह्याची गरज नाही याला M1 डॅश. ज्याची गरज त्याला M2 म्हटलं, ज्याची गरज नाही त्याला M2 डॅश म्हटलं. समजून घ्या नोटेशन असे का वापरतोय. ओके, देअरफॉर आता स्लोप माहीत झाला, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप माहीत झाला. मग त्याचं काय काढायचं, इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन is y equal to M2x. So y equal to -x. So y equal to -x. So x plus y equal to 0. आणि हेच होणार होतं. का बरं हेच होणार होतं, कारण की या ठिकाणी काय आले बघा, x मायनस वाय. मग मधलं साईन चेंज होतं आणि कोइफिशियंट इंटरचेंज होतात. इथं वायचा कोइफिशियंट पण 1 आहे, इथं एक्सचा कोइफिशियंट पण 1 आहे. मग 1 इंटरचेंज झालं तरी तेच राहिला आणि या मायनसचं काय आलं प्लस. बरोबर ना, या मायनसचं काय आलं प्लस. मग ही आली तुमची आता लाईनचे इक्वेशन बघा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, हे इक्वेशन आलं चौथं आणि हे इक्वेशन आलं पाचवं. देअरफॉर कंबाईंड इक्वेशन इज uv इक्वल टू 0. मग इथं काय आलं बघा, 3x प्लस 5y इंटू व्ही काय आला, x प्लस वाय इक्वल टू 0. आता यांचं आपण प्रॉडक्ट करूया. 3x इंटू x 3x स्क्वेअर, 3x इंटू y 3xy, 5y इंटू x 5xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे काय येणार, 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. हे काय आलं, रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. हा 8 आहे बरं का रे, हा 8 आहे. ओके, मग बघा ना काय झालं. आता मी मगाच्यापासून तुम्हाला जी बडबड करतोय त्या बडबडीचा अर्थ काय आहे. इथं 3y स्क्वेअर आहे, तिथं काय आला 3x स्क्वेअर. इथं 5x स्क्वेअर आहे, तो काय आला 5y स्क्वेअर. इथला 8xy तसाच राहिला, पण ह्या मायनसचं काय आलं प्लस. तर तुम्हाला जर CETला आणि MCQला प्रश्न आला की याचं कंबाईंड इक्वेशन काय,
ह्या कंबाईन इक्वेशनचं परपेंडिक्युलर इक्वेशन काय, तर तुम्हाला कळलं पाहिजे हे एक्सचेंज होतात, मधल्या मायनसचं काय होतं प्लस. तर ही झाली आपली मेथड 1 आणि ही खूप लेंदी मेथड आहे. त्यामुळे ही मेथड ॲडॉप्ट करायची नाही, फक्त समजून घ्यायची. ओके. आता आपण मेथड 1 पाहिली. आता आपण घेऊया मेथड सेकंड की जी मी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. बघा ही मेथड सेकंड आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो की या मेथडमध्ये आपण काय करणार, या ठिकाणी रिप्लेस m बाय -1/m इन ऑक्झिलरी इक्वेशन. रिप्लेस m बाय -1/m इन ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये mच्या ऐवजी काय मांडायचा, -1/m. बघा गिवन combined equation is काय 5x² - 8xy + 3y² = 0. बरोबर. डिवाइड बाय x². मग काय होणार 5x². मी ऑक्झिलरी इक्वेशन तयार करतोय. आपल्याला माहिती आहे ऑक्झिलरी इक्वेशन तयार करताना काय करतात, डिवाइड बाय x² -8xy अपॉन x² + 3y² अपॉन x² = 0 अपॉन x². 5 - 8m सॉरी जास्त काही झाली, ठीक आहे ना. पण तुम्हाला बरं ठीक आहे, आपण 5 x² ला x² कॅन्सल, या ठिकाणी x ला स्क्वेअर कॅन्सल, 8y/x - 8y/x + 3 × y/x ब्रॅकेट स्क्वेअर = 0. आता y/x ला काय म्हणायचं, m. लेट y = mx, देअरफॉर y/x = m. देअरफॉर वी गेट, मग आपलं इक्वेशन काय येणार बघा, देअरफॉर वी गेट 5 - 8m + 3m² = 0. Therefore 3m² - 8m + 5 = 0. 3m² - 8m + 5 = 0. ओके. आता हा जो m आहे, हा m काय, स्लोप कोणाचा, वन ऑफ द लाईन. कोणाची, m इज द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिव्हन कंबाईन इक्वेशन. दिलेल्या कंबाईन इक्वेशनमध्ये जी लाईन्स आहेत त्या लाईन्समधला, दिलेल्या कंबाईन इक्वेशनमध्ये ज्या 2 लाईन्स आहेत त्या 2 लाईन्समधल्या एका लाईनचा स्लोप कोण आहे, m. पण आपली जी रिक्वायर्ड लाईन आहे ती आपली रिक्वायर्ड लाईन या लाईनला कशी आहे, परपॅन्डिक्युलर. आपल्या रिक्वायर्ड लाईनला कशी आहे, परपॅन्डिक्युलर. तर हे इक्वेशन नंबर 1 झालं. हे ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे इक्वेशन 2 झालं. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन of the given combined equation. Here म्हणजे इथे, here m is the slope of any line from equation 1. या ठिकाणी हा जो m आहे, हा m काय, स्लोप आहे. कोणाचा, कोणत्याही लाईनचा, फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर, कोणत्याही लाईनचा फ्रॉम इक्वेशन 1. बट रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर. टू द गिव्हन लाईन. बट रिक्वायर्ड लाईन ही कशी आहे, परपेंडिक्युलर आहे टू द गिव्हन लाईन. मग काय येणार बघा, दॅट देअरफॉर स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन इज -1/m. Slope of perpendicular line is -1/m. Therefore equation 2 becomes मग इक्वेशन 2 यमचा आहे, पण माझ्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय आहे, -1/m. रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय, -1/m. का बरं, कारण रिक्वायर्ड लाईन दिलेल्या लाईनला कशी आहे, परपेंडिक्युलर. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स 3 × -1/m ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस 8 इंटू मायनस 1 अपॉन यम प्लस 5 इक्वल टू 0. सो 3 अपॉन यम स्क्वेअर प्लस 8 अपॉन यम प्लस 5 इक्वल टू 0. प्लस 8 अपॉन यम प्लस 5 इक्वल टू 0. मग आपण रॅशनलाइज करूया. इथं आलं यम स्क्वेअर. सो 3 प्लस 8 यम प्लस 5 यम स्क्वेअर इक्वल टू काय आलं 0. Therefore 5 yum square plus 8 yum plus 3 equal to 0. Now put yum equal to y by x. आता परत यम काय ठेवायचा y by x, कारण यम हा यमच आहे. यम कोण आहे बघा y by x. नाउ पुट यम इक्वल टू y by x वन्स अगेन. परत एकदा आपण यमची व्हॅल्यू y by x ठेवूया. मग काय येणार बघा 5 इंटू y by x चा स्क्वेअर प्लस 8 इंटू y by x प्लस 3 इक्वल टू 0. मग आन्सर काय येणार बघा. आन्सर काय येणार 5y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 8y बाय एक्स प्लस 3 इक्वल टू 0. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर आला एक्स स्क्वेअर. सो 5y स्क्वेअर प्लस 8xy प्लस 3x स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे काय येणार देअरफॉर 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. काय झालं आलेल्या आन्सरकडे बघा. काय झालं 5 आणि 3 काय झाला इंटरचेंज आणि मधल्या मायनस काय झालं प्लस. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. तर ही झाली आपली सेकंड मेथड, जी मी ऑलरेडी डिस्कस केली होती. ती परत एकदा डिस्कस केली. दिलेलं कंबाईंड इक्वेशन, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन, दिलेलं कंबाईंड इक्वेशन बघा, दिलेलं कंबाईंड इक्वेशन त्याचं काय केलं ऑक्झिलरी इक्वेशन. त्या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये यम हा स्लोप आहे. मग आपल्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय आला -1 अपॉन यम. मग त्यावरनं आपलं काय भेटलं ऑक्झिलरी इक्वेशन, न्यू ऑक्झिलरी इक्वेशन. आणि या न्यू ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये परत यमची व्हॅल्यू y बाय एक्स टाकली तर मला काय भेटलं न्यू कंबाईंड इक्वेशन. सो दिस इज मेथड नंबर 2. ही मेथड नंबर 2 झाली. आता आपण घेणार आहोत मेथड नंबर 3. बघा मेथड नंबर 3 घेऊया. आणि आपण पुढचे 1-2 प्रॉब्लेम्स आहेत ना ते मेथड नंबर 3 ने घेऊया. कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली मेथड जी आहे ती मेथड 3 आहे. त्यामुळे आपण सगळे प्रॉब्लेम्स मेथड 3 ने शिकवायचे आहेत. तुम्हाला सगळ्या मेथड्स माहीत असल्या पाहिजेत, त्यासाठी मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. आणि जरी CETला आलं, जरी MCQला आलं तरी तुम्हाला माहिती आहे काय होतं तर एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट इंटरचेंज होतात आणि मधलं साईन चेंज होतं. मिडल साईन काय होतं चेंज. चल आता आपल्याला तिसरी मेथड शिकायची की जी मी आजपर्यंत तुम्हाला शिकवलेली नाही. सो मेथड नंबर 3 आणि हीच बोर्ड एक्झामला वापरायची आहे. ओके, परीक्षेला हीच मेथड वापरायची. काय करायचं बघा या मेथडमध्ये आपण m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b, m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b आणि m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b यांचा वापर करणार आहोत. या 2 फॉर्म्युल्यांचा आपण वापर करणार आहोत. ओके, चल तर पाहूया आपण ती मेथड. परत तेच बघा, गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज 5x square minus 8xy plus 3y square equal to 0. Given combined equation is 5x square minus 8xy plus 3y square equal to 0. ओके, कंपेअरिंग विथ आपण कंपेअर करायचं आहे कारण की आपण काय काढणार आहे m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. कंपेअरिंग विथ कोणाबरोबर कंपेअर केलं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. वी गेट आपलं काय भेटणार बघा a इक्वल टू 5,2h इक्वल टू -8 म्हणजे h इक्वल टू -4 अँड b इक्वल टू 3. सो a इक्वल टू 5, h इक्वल टू -4
अँड बी इक्वल टू 3. तर आपल्याला हे भेटलं. मग दिलेलं कंबाईन इक्वेशन ते कम्पेअर केलं, त्याच्यावरनं एची व्हॅल्यू भेटली, एचची व्हॅल्यू भेटली आणि बीची व्हॅल्यू भेटली. ओके. आता ह्यापासून आपण काढणार आहे लेटस फाइंड m1 प्लस m2. व्हॉट इज m1 प्लस m2? -2h अपॉन बी. मग 2h किती आला? -8. मायनस काय आलं? +8 अपॉन बी किती आला? 3. सो m1 प्लस m2 आला 8/3. m1 प्लस m2 इक्वल टू 8/3. m1 प्लस m2 इक्वल टू 8/3. m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b. सो m1 इंटू m2 इक्वल टू a किती आला? 5 अपॉन b किती आला? 3. सो m1 इंटू m2 इक्वल टू 5/3. m1 इंटू m2 आला 5/3. दिलेलं कंबाईन इक्वेशन ते कम्पेअर केलं, त्यावरनं a काढला, h काढला, b काढला, त्याच्यावरनं m1 प्लस m2 काढला, m1 इंटू m2 काढला. ओके. आलं इथपर्यंत? ठीक आहे. आता मला सांगा m1 आणि m2 काय असणार आहेत? हिअर m1 अँड m2 आर द टू स्लोप्स ऑफ द टू लाईन्स फ्रॉम द कंबाईंड इक्वेशन. इथं मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. हिअर m1 अँड m2. मला सांगा m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप्स, m1 इंटू m2 प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स. हे जे 8/3 आणि 5/3 आलं हे कोणाच्या व्हॅल्यूजवरून आलं? दिलेल्या कंबाईन इक्वेशनच्या. म्हणजे m1 आणि m2 काय असणार आहेत? हे स्लोप असणार आहेत. कोणाचे? लाईन्सचे. m1 आणि m2 काय असणार आहे? स्लोप. कोणाचे? लाईन्सचे. पण कोणत्या? फ्रॉम द गिवन कंबाईन इक्वेशन. हिअर m1 अँड m2 आर द स्लोप्स of two lines from the combined equation 1. मग इथं m1 आणि m2 हे स्लोप्स आहेत, पण कोणाचे स्लोप्स आहेत? तर त्या दोन लाईन्सचे आहेत. आणि त्या दोन लाईन्स कुठून आहेत? तर कंबाईंड इक्वेशन नंबर 1 पासून आहेत. बट रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत? बट रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. मग रिक्वायर्ड लाईन ज्या आहेत त्या काय आहेत? परपेंडिक्युलर. कोणाला? तर दिलेल्या लाईन्सला. जर m1 आणि m2, if m1 and m2 are the slopes of given lines, then what are the slopes of perpendicular lines? -1 upon m1 and -1 upon m2. काय वर्ड यूज केला होता मी? निगेटिव्ह रेसिप्रोकल. बट रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. therefore their slopes are काय असणार? -1 upon m1 and -1 upon m2. Their slopes are -1 upon m1 and -1 upon m2. m1 is the slope of given line, m2 is the slope of given line. कंबाईन इक्वेशनमध्ये किती लाईन असतात? 2. हे दिलेलं कंबाईन इक्वेशन. दिलेल्या कंबाईन इक्वेशनमध्ये 2 लाईन्स, त्या 2 लाईनचे स्लोप m1 आणि m2. ह्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1 upon m1. ह्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1 upon m2. अँड हे झाले स्लोप्स. अँड these lines passes through origin. आणि या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जातात. therefore equations are y इक्वल टू हा पहिला -1 upon m1x, y इक्वल टू -1 upon m1x, म्हणजे m1y इक्वल टू -x. म्हणजे काय आलं? x प्लस m1y इक्वल टू 0, x प्लस m1y इक्वल टू 0. ही पहिली लाईन बरोबर. ही आली आता आपली पहिली लाईन. अँड दुसरी लाईन काय ना बघा? y इक्वल टू -1 upon m2x, म्हणजे काय होणार? m2y होणार. सो m2y इक्वल टू -x. मग इकडे घ्या, मग काय येणार? x प्लस m2y इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आता पहा, ही जी लाईन आहे
ही लाईन कोणती आली? परपेंडिक्युलर लाईन नंबर 1. ही कोणती आली? परपेंडिक्युलर लाईन नंबर 2. परपेंडिक्युलर लाईन नंबर 2. आता यांचं घ्यायचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन. ह्यांचं आपल्याला काय घ्यायचं? कंबाईंड इक्वेशन. देअर कंबाईंड इक्वेशन इज काय येणार? यू व्ही इक्वल टू 0. मग पहिली लाईन एक्स प्लस m1y, दुसरी लाईन एक्स प्लस m2y इक्वल टू 0. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस m2xy प्लस m1xy प्लस m1 m2y स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर. मग काय आलं बघा? एक्स स्क्वेअर प्लस ह्या ठिकाणी एक्स वाय कॉमन निघेल म्हणजे काय आलं? m1 प्लस m2xy आणि इथं आलं m1 इंटू m2y स्क्वेअर इक्वल टू 0. मग m1 प्लस m2ची व्हॅल्यू टाकायची. व्हॉट इज m1 प्लस m2? 8/3. सो एक्स स्क्वेअर प्लस 8/3xy प्लस m1 इंटू m2 किती आला? m1 इंटू m2 5/3. 5/3y स्क्वेअर इक्वल टू 0. सगळ्यांचा डिनॉमिनेटर 3 करा म्हणजे काय होणार? 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. इथं आला असतं डिवायडेड बाय 3, तो तिकडे गेला 0 होईल. सो 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. तर हे काय आलं? रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. हीच मेथड वापरायची. हीच मेथड वापरायची. यूज धिस मेथड ओनली. हीच मेथड वापरायची आहे. परत एकदा शिकू आपण. दिलेलं कंबाईंड इक्वेशन, गिव्हन कंबाईंड इक्वेशन. बरोबर. यांच्यापासून काय काढला? m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. मग m1 आणि m2 काय आहेत? m1 आणि m2 दीज आर द स्लोप्स ऑफ वॉट? गिव्हन लाईन्स. मग याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे स्लोप काय येणार? -1/m1 -1/m1 अँड -1/m2. बरोबर. मग यांचे इक्वेशन काय येणार? y इक्वल टू mx. पण स्लोप कोण आहे? -1/m1. बरं, पुढे c का नाही म्हणला? बिकॉज द लाईन पासेस थ्रू ओरिजिन. लाईन ओरिजिनमधून जाते त्यामुळे कॉन्स्टंट c येणार नाही. हे आलं पहिलं इक्वेशन, हे आलं दुसरं इक्वेशन. ह्यांचं कंबाईंड इक्वेशन मांडलं. तुम्ही डायरेक्ट कंबाईंड इक्वेशन हे लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट हे लिहायचं. एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy m1 इंटू m2 y स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस सम ऑफ द स्लोप्स इंटू xy प्लस प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स इंटू y स्क्वेअर इक्वल टू 0. मग m1 प्लस m2ची व्हॅल्यू टाकली, m1 इंटू m2ची व्हॅल्यू टाकली तर आपल्याला रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन भेटलं. खाली आन्सर लिहू शकता. दिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. ठीक आहे. आता आपण पहिला प्रॉब्लेम घेतला. आता मी काय करतो? हे शेवटचे 2 घेतो, 7वा आणि 8वा. पण याच मेथडनी सोडवायचं. लक्षात आलं? याच मेथडनी सोडवायचं. मी इथे लिहिलं यूज दिस मेथड ओनली. कारण की ही टेक्स्टबुकमधली सॉल्ड प्रॉब्लेमची मेथड आहे. त्यामुळे टेक्स्टबुकमधलीच मेथड वापरायची आहे. जरी मी तुम्हाला 3 मेथड सांगितल्या असल्या तरी परीक्षेला हीच मेथड वापरायची आहे. मेथड 3. आता आपण आपलं ठरलं आहे की सगळे प्रॉब्लेम्स मेथड नंबर 3ने सोडवायचे. कारण की मेथड नंबर 2 आणि मेथड नंबर 1चा प्रॉब्लेम या 2 प्रॉब्लेम्सला येतो. त्यामुळे मेथड नंबर 3 युनिव्हर्सल मेथड आहे. त्यामुळे सगळ्या प्रॉब्लेमसाठी मेथड नंबर 3च वापरायची आहे. मी क्वेश्चन नंबर 8 घेतो बघा. गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज काय? 3x स्क्वेअर मायनस 4xy इक्वल टू 0. बरोबर. कम्पेअर केलं आपण. कम्पेअरिंग विथ काय आलं? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग a किती आला? 3. 2h किती आला? -4 आणि b किती आला? 0. बरोबर. ओके. आता जरा शॉर्टकटमध्ये सोडूया. लेट m1 प्लस m2. तुम्ही ते सेंटेन्सेस लिहा जे मी पहिल्या प्रॉब्लेममध्ये जे सेंटेन्सेस लिहिलेत ते तुम्ही सेंटेन्सेस लिहा की m1 आणि m2 आर द स्लोप्स ऑफ द 2 लाईन्स फ्रॉम दिस कंबाईंड इक्वेशन नंबर 1. करेक्ट. मग m1 प्लस m2 काय आला? -2h/b. बरोबर. मग इथं काय आलं बघा? -2h/b. सो -4/b किती आला? 0. -2h/b. बरोबर ना? -2h/b. 2h कोण आहे? -4. 2h कोण आहे? -4. म्हणजे हा काय आला? 4/0.
आता 4/0 नॉट डिफाईंड आहे, मग पुढे ते नॉट डिफाईंड मांडायचं नाही, तर गणित सुटतच नाही. हे असंच ठेवायचं 4/0. सो m1 + m2 = 4/0. नाव m1 × m2 = a/b. मग a किती सांगा 3 आणि b किती आहे 0. सो m1 × m2 = 3/0. पर्याय नाही, असंच ठेवावं लागणार. बरोबर. इफ m1 and m2 are the slopes, याला इक्वेशन नंबर 1 दिले. इफ m1 and m2 are the slopes of two lines from equation 1, then 1/m1 and 1/m2 are the slopes, then -1/m1 and -1/m2 are the slopes of perpendicular lines. बरोबर. Therefore their equations passing through origin are y = -1/m1x, म्हणजे काय आलं m1y + x = 0. हा m1 इकडे आला, m1y -x इकडे आला, प्लस झाला, म्हणजे काय आलं x + m1y = 0 अँड दुसरं काय येणार x + m2y = 0. बरोबर. their combined equation is, यांचं कंबाईंड इक्वेशन काय येणार uv = 0, म्हणजे काय येणार x + m1y + m2y = 0. x + m1y + m2y = 0. मग हे काय तर सोडवल्यावर x² + m1 + m2xy m1 + m2xy plus m1 × m2 y² = 0. So x² + m1 + m2. What is m1 + m2? 4/0. So 4/0 xy. पर्याय नाही. प्लस m1 × m2 काय येणार 3/0 y² = 0. मग सगळ्यांचा LCM 0 घेतला तर इथं काय होणार 0x² + 4xy + 3y² = 0. /0 येतील, असे /0 येतील आणि ते 0 कडे गेलं काय होतील 0. पर्याय नाही, असंच करावं लागणार. मग काय सांगा therefore 4xy + 3y² = 0. So this is the required combined equation. ठीक आहे. तर हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 8. आता आपण प्रॉब्लेम नंबर 7 घ्यायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 7 घ्यायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 7 आपण ऑलरेडी घेतला आहे. कोणत्या मेथडनी ऑक्झिलरीच्या मेथडनी, पण त्याने आन्सर वेगळं येतं आहे आणि ते चुकतं आहे. प्रॉब्लेम नंबर 7 आपण ऑक्झिलरी मेथडनी ऑलरेडी लेक्चर नंबर 5 मध्ये घेतलेला आहे. त्या लेक्चर नंबर 5 मध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम नंबर 7 घेतला होता, पण ते आलेलं आन्सर चुकीचं आहे. म्हणूनच सेकंड मेथड जी आहे ती युनिव्हर्सल मेथड नाही आहे. म्हणून आपण मेथड 3 वापरणार आहोत. कोणती मेथड वापरणार आहोत 3. चला पहा. आणि मेथड 1 वापरलं तरी असं येतं, ते 1/0 येतं स्लोप काढताना. गिवन कंबाईंड इक्वेशन इज काय आलं बघा xy + y² = 0. बरोबर. आता कम्पेअर केलं, कम्पेअरिंग विथ जर कम्पेअर केलं तर काय येणार बघा कम्पेअरिंग विथ ax² + 2hxy + by² = 0. मग 2h किती आला 1, b किती आला 1, मग h किती आला 1/2 आणि b किती आला 1. आलं असं कम्पेअरिंग विथ. मग आता काय करायचं m1 + m2. मग m1 + m2 काय येणार -2h. 2h म्हणजे कोण 1 -2h/b. b कोण आहे 1 -2h/b. मग m1 + m2 आला -1.
m1 प्लस m2 आला -1. आता m1 इंटू m2 घ्या. m1 इंटू m2 a अपॉन b. a किती आला आहे बघा. a इथं नाहीच आहे. नाही आहे म्हणजे काय आला 0. नाही आहे म्हणजे a इक्वल टू किती आला 0. मग a 0 आला अपॉन b किती आहे 1. सो m1 इंटू m2 इक्वल टू काय आला 0. मग m1 प्लस m2 आला -1. m1 इंटू m2 आला 0. बाकी सगळं तुम्ही लिहायचं आहे. मग डायरेक्ट मी येतो कंबाईन इक्वेशनमध्ये येतो. हे बाकीचं तुम्ही लिहायचं आहे. रिपीट करायचं आहे. कंबाईन इक्वेशन काय ना सांगा. x² प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 इंटू m2 y² इक्वल टू 0. सो x² प्लस m1 प्लस m2. व्हॉट इज m1 प्लस m2? -1 इंटू xy. m1 इंटू m2 कोणाला 0 इंटू y² इक्वल टू 0. सो x² मायनस xy इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. बघा ना y² कोएफिशियंट कोणाला गेला x²ला. इथं y² कोएफिशियंट किती आहे 1. तो कोणाला गेला x²ला. इथं x² कोएफिशियंट किती आहे 0. तो कोणाला गेला y²ला. म्हणून y² काय आलं आहे y² टर्म काय आली 0. इथं x² कोएफिशियंट 0 आहे तो y²ला गेला. बरोबर. इथं y² कोएफिशियंट 1 आहे तो x²ला गेला. आणि इथं प्लस होतं ते काय आलं मायनस. हेच होतं आहे ना सगळीकडे. हेच होतं आहे. म्हणजे इथं काय आलं असतं. इथं 5x² प्लस 2xy मायनस 3y² हे काय आलं असतं. हा इकडे आला असतं. हा इकडे आला असतं. प्लस काय आलं असतं मायनस. ओके. तर आता तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स सोडून काढा. मी हा प्रॉब्लेम सोडवला आहे. हा प्रॉब्लेम सोडवला आहे. तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ 1 2 3 4 5 हे 5 प्रॉब्लेम तुम्ही मेथड 3ने सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर संपलं. आजच्या लेक्चरमध्ये काय होतं टू फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स फ्रॉम द गिवन कंबाईंड इक्वेशन. आणि यासाठी किती मेथड होत्या 3. पण त्यातली तिसरी जी मेथड आहे ती आता नवीन टेक्स्टबुकमध्ये आलेली आहे. त्यामुळे मी हे परत एकदा लेक्चर घेतलं. ओके. थँक्यू.